फेसबुकवर असणारी तुमची फ्रेंड लिस्ट आहे, हजारो मित्र त्यात असतील, पण जीवनामध्ये ज्यावेळी आपल्या अटीतटीचा प्रसंग येईल, अगदी खरोखरच आपल्याला मदतीची गरज भासेल, त्यावेळी या फ्रेंड लिस्ट मधले किती मित्र आपल्या कामी येतील. आज एका आभासी जगामध्ये आपण जगत आहोत. आपण म्हणतो की या मित्राला मी आज सकाळी गुड मॉर्निंग पाठवलं, त्या मित्राशी मी आज चॅटिंग केलं. एक लक्षात घ्या, मैत्री असेल, प्रेमाचं नातं असेल किंवा कुटुंबात, संपर्क ही त्याची सर्वात मोठी अट. एक विनोदाचा भाग म्हणून मी सांगतो, कुसुमाग्रजांची मला एक कविता आठवते की जास्तीत जास्त 12 महिने बाई वाट बघत बसेल, जास्तीत जास्त 12 महिने बाई वाट बघत बसेल, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, अशी कविता होती. त्या कवितेचा भावार्थ असा होता की प्रेम आहे म्हणून प्रेयसीला पत्र पाठवणारा एक प्रियकर, तो फक्त पत्र पाठवतोय, तो प्रत्यक्षात अजून भेटलेला नाही. असं करत 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 त्या प्रेयसीला त्या पोस्टमनवर प्रेम झालं, कारण तो रोज भेटत. आता विनोदाचा थोड्यातला भाग सोडून द्या, पण संपर्क गोष्ट इतकी मॅटर. त्यामुळे आपण आवर्जून मित्राला भेटलं पाहिजे, मैत्री जिवंत ठेवली पाहिजे. ठीक आहे, आज समाज माध्यमाच्या सोशल मीडिया आहे, त्याच्या माध्यमातून आपण आहोत इतरांशी संपर्कात, आपल्याला वाटतं तसं. पण कल्पना करा, चॅटिंग मध्ये तरी काय आपण सगळंच खरं बोलतो का?